सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। श्रीगणेशाय नमः। ॐ श्री सरस्वत्यै नमः। ॐ श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता ता मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। बोला राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। बोलो भाई सब संतन की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। मंगलमूर्ती मोरया। आज आपण आता पाहणार आहोत एक अगदी अतिशय आगळी वेगळी कथा। म्हणजे हनुमानाची शक्ती किती वेगवेगळ्या प्रकारची आहे जात्याच हे आपल्याला समजेल, तरी ठाई ठाई नम्रता आहे किती हेही आपल्याला दिसून येतं। हनुमानाला संगीत येत होतं। ते संगीत कसं काय यायला लागलं त्याच्याविषयीची ही कथा आहे। काय झालं, एक वानर आहे ना, एक सामान्य वानर, त्याला नुसतंच सारखं म्हणजे तो आता हळूहळू लहानाचा मोठा होत चालला आणि नुसतं सारखं लढाया करायला त्याला आवडायचं। सतत त्याला लढायाच करायला आवडायचं त्या वानराला। काय झालं माहिती आहे का, एके दिवशी त्याच्या आईने सांगितलं, म्हणजे खूप वेळा सांगूनही काय झालं तो ऐके ना। एके दिवशी अशीच आई त्याला बोलत होती की अरे नुसतं लढाया करून काय होतं, असं आई त्याला सांगत होती। तर तिच्या बोलण्यात सहज आलं असं की अरे तो हनुमान बघ, हनुमान बघितलास का, संगीताचा तो मोठा तज्ज्ञ झाला आहे। वानर असून सुद्धा, म्हणजे वानरं काय नुसतीच लढाई करतात का, अरे असं वेड्यासारखं काय करतोस, आत्ता काहीतरी शिकशील तर मोठा झाल्यावर तुला काहीतरी येईल ना। एक वानराची आई त्याला सांगत होती, आपल्या अशा मस्तीखोर मुलांनी काहीतरी शिकायला पाहिजे।
आणि चांगला वेळ घालवावा. नुसतं काय लढायचं ते तर जन्मजातच आहे ना त्याला. तर त्याच्यामुळे काय झालं, त्याचे असे कान टवकारले हनुमान म्हटल्यावर. शेवटी त्याने हातातली गदा बाजूला टाकली बरं का त्या वानराने, आणि आईकडे अजून आश्चर्याने तो बघायला लागला की हनुमानाविषयीच्या मला आणखी काही गोष्टी सांग. हनुमान हा जर वानर आहे तर आश्चर्य, म्हणजे वानरसुद्धा अशा अनेक कला शिकू शकतात म्हणजे आश्चर्य. तर तू मला सांग हनुमानाविषयी कथा. आता मुलाची एवढी उत्सुकता पाहिली, आत्तापर्यंत तो नुसताच मस्तीखोर होता म्हणून तिने काही जास्त त्याला सांगितलं नव्हतं, पण त्यांनी एवढी उत्सुकता दाखवली म्हणून आता हनुमानाच्या आयुष्यातले एक अतिशय अपरिचित, म्हणजे कुणाला माहितीच नाही आहे अशी गोष्ट त्या वानराच्या आईने त्या वानराला सांगितली. हां, कारण त्या वानराच्या आईचा असा विश्वास होता की महानायक जे आहेत हनुमानासारखे, आपण नाही का लहान मुलांना आजी कशी श्रीरामाच्या श्रीकृष्णाच्या अशा गोष्टी सांगते की पुढे ते मूल मोठं होऊन त्यांचे आदर्श ठेवावे. अशा त्या वानराची आईसुद्धा, तिलासुद्धा वाटत होतं की महानायकांच्या जीवनात जे प्रसंग घडतात ते आपल्या मुलाला सांगावे, म्हणजे त्याला मोठं करावं, त्यांनी ते त्याच्या मनामध्ये जपून ठेवावेत, त्यांनी शिकावं. आणि किती वेगवेगळे पैलू असतात महानायकांच्या आयुष्यात, हे सगळं त्या छोट्या वानराला कळावं. आता तो वानर आईसमोर बसलेला आहे, लक्ष देऊन ऐकतोय आणि आईने सांगायला सुरुवात केलेली आहे. हां, अगदी चेहरा विसावला आहे त्यांनी. आईवर कसा लहानांचा खूप विश्वास असतो आणि अतिशय त्याला आकर्षण वाटतंय की हनुमानाबद्दल आपल्याला ऐकायला मिळणार. आई सांगायला लागली, एक दिवस हनुमानाच्या कानावर नुसते जाता जाता वीणेचे स्वर पडले. वीणा वाजवत होतं कोणीतरी आणि त्याचे स्वर त्याच्या कानावर पडले. तो इतका आकर्षित झाला त्या स्वरांकडे, मधुर स्वरांनी त्याला संगीताची मोहिनीच जणू पडली. मग त्याने काय केलं, संगीताच्या सगळ्या पैलूंचा अभ्यास करायला सुरुवात केली. सगळी वाद्य भराभर शिकला. वाद्य शिकायचं त्यांनी ठरवलं. उठला आणि त्यांनी काय केलं माहिती आहे का, ज्या दिशेने या वीणेचा आवाज आला, कसा शिकला तो, ज्या दिशेने त्याला वीणेचा आवाज पहिल्यांदा आला तिकडे त्यांनी धाव घेतली. पाहिलं तर कोण वाजवत होतं ही वीणा, तर म्हणे नारद मुनी. आणि नारद मुनी वीणा छेडत होते आणि आपल्या लाडक्या देवाचं ते भजन करत होते. हनुमानाने त्यांचे पाय घट्ट धरले, कारण जे शिकायचं आहे त्यांच्या चरणांना स्पर्श केला पाहिजे आणि त्याला संगीत शिकण्याची कबुली दिल्याशिवाय तुमचे पाय मी सोडणार नाही, असं हनुमानाने हट्ट धरला. आता त्यांनी शिकवायचं ठरवलं, नारद मुनींनी त्याला शिकवायचं ठरवलं. संगीत कला त्यांच्याकडून आत्मसात केली त्यांनी. वेगवेगळे वाद्यही शिकला, अतिशय कौशल्यपूर्ण रीतीने वाजवायला लागला आणि अतिशय कमी कालावधीत त्यांनी विश्वास बसणार नाही एवढं संगीत तो शिकला. आता नारदांना काय करायचं होतं, तर त्याची परीक्षा घ्यायची होती, गुरु आहेत ना ते. त्यामुळे त्यांनी एक अतिशय अवघड अशी रचना त्याला गायला सांगितली. त्यांनी काय नाही, सहज गायली. उत्तम गुण. आपण सूर्याच्याही वेळेस पाहिलं, सूर्याने जेव्हा त्याला ज्ञान दिलं तेव्हा त्या तरंगत्या शाळेत तो होता. त्याला जागा पण नव्हती वर्गात बसायला आणि एक शब्दही सूर्याला सांगावा लागलेला नाही आहे. त्यांनी एकदा सूर्याने सांगितलेलं त्याच्या कानावर पडलं आणि त्यांनी ते सगळं आत्मसात केलेलं. इतका हुशार आहे मारुती. तर त्याने हनुमानाने काय केलं, ते सगळं तो शिकला आणि अतिशय कठीण रचना गायला सांगूनसुद्धा त्यांनी ती सहजासहजी सांगितली. अतिशय गोड आवाजात हृदयापासून गायला लागला. नारद तर स्तब्ध झाले, म्हणजे ते कुठे आहेत, स्वर्गात आहेत का कुठे आहेत त्यांना कळेना.
आणि ते काहीही करू शकले नाहीत. ते नुसते डोळे मिटून त्यांची समाधी लागली, झुलत राहिले ते त्या स्वरांवर. त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिलेले आहेत. आणि वीणेवरची पकड त्यांची सैल झाली माहिती आहे. वीणा वाजणंच बंद झालं. ती वीणा हातातनं कधी पडली आहे हे त्यांना समजलंच नाही आहे. हनुमानाचं गायन इतकं गोड होतं. आजूबाजूचं सगळं वातावरण म्हणजे ह्यात बोललं तर काही वावगं नाही ठरणार. खरोखरीच याच्यात काहीही जास्तीचं करून सांगितलेलं नाही आहे. तर हे खरं सत्य आहे की हनुमानाच्या संगीतामुळे अक्षरशः फुलं डोलायला लागायची. पिकावरचे तुरे खुलायचे, कमळं उमलायची. इतका अगदी आनंद सगळीकडे व्हायचा. प्रत्येक वस्तू अशी डोलायला लागली हनुमानाच्या ह्याच्यामुळे, गायनामुळे. आता काय झालं, गायन संपलं. गाणार तरी किती गाणार ना. बराच वेळ त्यांनी गायलं. नारद समाधीत गेले आहेत. हातातली वीणा त्यांची पडलेली आहे केव्हाच. आणि तिथे ती वीणा पडली, त्या वीणेचे स्वर बंद झाले तरीसुद्धा याचं गायन चालूच होतं. म्हणजे वीणेचं वादन आणि याचं गायन यात काही फरकच पडला नाही कुणाला. इतकं ते मधुर सुमधुर, त्याला जरी वीणेचा स्वर नसला तरी. आणि काय झालं माहिती आहे का, वृक्ष तर डोलायलाच लागले, फुलं तर डोलायलाच लागली, पिकं तर डोलायलाच लागली आहेत, धरती माता हलायला लागली आहे. इतकंच नाही तर जे पाषाण आहेत, दगड आहेत, ते सुद्धा डोलत आहेत. अक्षरशः तुम्हाला सांगायचं तर पाषाण हे असं म्हणतो ना आपण, तू पाषाण हृदयी आहेस. म्हणजे काय, दगडासारखं एकदम कठीण मन आहे, कडक मन आहे तुझं, भावना नाहीत. तसा हा पाषाण असताना सुद्धा पाषाणसुद्धा द्रवला म्हणजे त्याचं द्रवरूपात रूपांतर झालं. आणि काय झालं, आता सगळे नारदाचं गायन थांबलं म्हणून सगळे आपल्या मूळ रूपात आता परत आलेले आहेत बरं का. आणि परत आलेले आहेत म्हणजे दगड झाले घट्ट एकदम, आणि सगळे स्थिर झाले. सगळ्या वस्तू ज्या फिरत होत्या इकडे तिकडे त्या जागच्या जागी स्थिर झालेल्या आहेत आता गायन संपलं म्हणून. डोलणं थांबलं आहे त्यांचं. आता काय झालं, तेवढ्यात नारद जागे झाले त्यांच्या समाधीतून. आणि त्यांना समजलं की अरे आपल्या हातातून आपली वीणा निसटली आहे. ते शिष्याचं कौतुक करायला पुढे गेले आणि वीणा घेण्यासाठी ते खाली वाकले. तर इतकी हलकी वीणा घेऊन ते सगळीकडे फिरायचे, त्याऐवजी ती वीणा तर हालेच ना, इतकी जड कशी काय झाली. जड म्हणता काय, ती रुतली होती. आता कमीत कमी जोर लावला, आता त्याच्यानंतर जास्तीत जास्त जोर लावला, वीणा काही केल्या हलेना, ती चिकटली होती पाषाणाला. मग नारद मुनींना वीणा उचलता येत नाही हे लक्षात आलं हनुमानाच्या. हनुमानाचं गायन सुरू असताना एक विरघळलेला पाषाण, द्रवरूप झाला पाषाण, विरघळला आणि तो पाणीरूप झाला. आणि अशा पाषाणामध्ये ती वीणा जाऊन पडली बरं का. आणि गायन थांबलं म्हणून दगड पूर्ववत. आता वीणा पाषाणामध्ये रुतली आहे, दगड घट्ट झाला आहे आता, त्याच्यामध्ये वीणा चिकटून बसलेली आहे. नारदांना आता घाम फुटला. त्यांनी तो पाषाण परत विरघळावा यासाठी गाण्याचाही प्रयत्न केला. सगळे प्रयत्न व्यर्थ. मग आता आपल्याला आता मदत लागणार हनुमानाची हे त्यांना कळलं. मग त्या हनुमानाकडे वळले त्याला काहीतरी सांगायला. म्हणजे काय, हनुमानाच्या गायनाने तो पाषाण विरघळलेला आहे बरं का. तसं खरं म्हणजे नारदांचंही गायन असू शकतं म्हणून त्यांनी स्वतः गाऊन पाहिलं, पण पाषाण काही विरघळे ना.
आणि त्यांना घाम फुटला, ही माझी दररोजची वीणा आहे, त्याच्याशिवाय मला करमत नाही आणि मी ही इथे टाकून कशी जाऊ. म्हणून ते आता हनुमंताकडे वळलेले आहेत आणि त्याला काहीतरी ते सांगणार. जसजसे ते त्याच्या जवळ जायला लागले तसतसा हनुमान अजून 2-2 पावलं मागे, जणू काही तो आता खेळच खेळतोय त्यांच्याशी. नारद अजून 2 पावलं त्याच्याकडे, हनुमान अजून 2 पावलं मागे. असं करत त्यांनी आता पाठच वळवली आणि जोर जोरात तो पळायला लागला बरं का. जोर जोरात पळत सुटले हे सगळे आणि नारद निराश झाले. शेवटी हनुमानाकडे जात आहेत, पण काही उपायच नाही आहे ना दुसरा. जसा हनुमानाचा वेग वाढला तसा नारदांचाही वेग वाढला. मग काय झालं, तो जोरजोरात धावायला लागला. नारदही त्याच्या पाठीमागे जोरजोरात धावायला लागले. एकमेकांचं पाठलाग करत संपूर्ण प्रदेश गोलगोल फिरले. ते सगळे पर्वत पालथे घातले, केवढं पळणं. जंगलातून मार्ग काढला, पाषाणांवरून झाडाझुडपांवरून उड्या मारल्या. हनुमानाने माराव्या तशा उड्या नारदजींनी सुद्धा मारल्या. सगळ्या कानाकोपऱ्यातून पळून आल्यावर हनुमान पुन्हा मूळच्या जागी, जिथे गायला बसला होता तिथे आला आणि वीणेच्या शेजारी तो जाऊन बसला. नारद पण तिथे आले, त्यांच्या शेजारी बसले ते आपले हनुमानाच्या शेजारी. असं वेड्यासारखे दोघं पळाले. हे का पळाले त्यांनाच समजेना. नारदांना वाटलं की माझं त्याच्याशिवाय काम होणार नाही, तो पळून जाईल तर ही वीणा कायमची इथेच राहील. मग जीवात जीव आला नारदांच्या. हनुमानाकडे बघितलं. हनुमान शांत चित्त बसला होता. नारदांनी विचारलं शेवटी की तू हे असं का केलं. अपशब्द नाही वापरला, वेडायस का तू वगैरे म्हणाले नाही, पण तू असं पळून का गेलास आणि मला का पळवलं. बरं, आपला गुरु आपल्या मागे पळतो आहे, थांबायचं की नाही. शेवटी नारदांनी त्याला विचारलं, पण हनुमानाने हात जोडून उत्तर काय दिलं बघा, की गुरुजी, मला या सगळ्या पृथ्वीवरती तुमच्या पदकमलांची धूळ मिळालेली हवी होती. इतकं तुमचं गायन श्रेष्ठ आहे की ते माझ्या आत रुतल्यामुळे मी इतका छान गाऊ शकलो. बाकी मला कोणीही शिकवू शकणार नाही. या धरतीवरती कोणीही असं गायन शिकवू शकत नाही. इतकी तुमची कला श्रेष्ठ आहे, म्हणून तुमच्या पायाची धूळ जर पृथ्वीवरच्या प्रत्येक ठिकाणाला लागली तर तिथले लोक हे असंच गातील जिथे जिथे ते बसतील. आणि म्हणून मी तुम्हाला पळवलं इतकं की प्रत्येक ठिकाणी तुमची पावलं उमटायला पाहिजेत या धरती मातेवर. आणि काही क्षणातच बरं का हनुमान आता पुन्हा गायला लागला की जाऊ दे, जे झालं ते झालं, तुम्ही नाराज होऊ नका. पण हनुमानाचा सुद्धा हा नम्रपणा, म्हणजे गुरुबद्दलची केवढी आस्था किंवा आदर त्याच्या मनामध्ये होता. आणि आपली हनुमानाने पुन्हा गायला सुरुवात केली आणि अडकलेली जी वीणा आहे ती पुन्हा पाषाण विरघळला आणि त्याची वीणा नारदांची वीणा बाहेर निघाली. मग ते प्रसन्न झाले नारद. त्याचा नम्रपणाही पाहिला आणि गुरुबद्दल जो आदर होता, आदरभाव, तोही त्यांना स्पर्शून गेला. प्रसन्न झाले ते आणि हनुमानाला आशीर्वाद दिला की सदैव त्याचं गाणं सगळे लोक वेधून घेतील, सगळ्यांचं मन वेधून घेईल. आणि नारद शेवटी त्याला एवढा मोठा आशीर्वाद देऊन पुढे निघून गेलेले आहेत. मग पुढे काय, तर हा एक हे आहे आता ह्याच्या काय लंकेतली ही गोष्ट आहे बरं का. लंकेतली गोष्ट आहे. हा जो ठीक आहे, आपण येऊ. काय झालं, मदिरेचा तलाव, लंकेत हा जो तलाव आहे त्याला मदिरेचा तलाव म्हणतात.
म्हणजे मदिराच आहे, त्याच्यामध्ये फक्त दारूच आहे. त्याने भरलेला आहे तो गच्च, तो तलाव. कारण राक्षसांचं सगळं अफाटच असतं. आणि त्या तलावात कोणी पोहेल का? बरं पोहेल ते तर जाऊ दे, कधीतरी पोहायला जातील राक्षस. अहो त्याच तलावात झोपून राहायचं, तरंगात राहायचं स्वतःच्या मायावी शक्तीने. हे तुम्हाला म्हणजे विचार तरी करावा असं वाटतो का याचा, की विचार तरी होतो का आपल्याच्याने? पण तो जो एक जांबूमाली राक्षस होता, जांबूमाली, हां, तो प्रहस्ताचाच पुत्र होता, म्हणजे रावणाचाच भाऊ होता जांबूमाली. पण तो मात्र रावणाला खूप जाचक होता बरं का. त्याचं कारण, तो जेव्हा जागा असायचा ना, आपल्याला माहिती आहे कुंभकर्णाचं, की कुंभकर्ण काय भोळसट होता तसा, म्हणजे व्यवहार नव्हता त्याला अजिबात, खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करायचा. पण तरीसुद्धा कुंभकर्ण आहे ना, 6 महिने झोपायचा, 6 महिने जागा असायचा. आणि जो 6 महिने जागा असेल त्याचा रावणाला जरा उपयोगच व्हायचा, तसं काही नाही म्हणजे फारसं. पण जांबूमालीचं त्याच्यापेक्षा त्रासदायक होतं म्हणजे काय, की तो जर जागा असेल, रिकामा असेल, म्हणजे जागा असेल तर फक्त युद्धच पाहिजे त्याला, आणि तो जर रिकामा असेल तर तो काहीतरी कोणाशी तरी भांडणं, राक्षसांमध्येच, हां, बाहेरचंही कोणी नाही, भांडणं उकरून काढायचं, असं चाललं होतं. म्हणजे त्याला सतत एंगेज ठेवण्यासाठी खास जांबूमालीसाठी हा मदिरेचा तलाव रावणाने तयार करून घेतला होता. आता या मदिरेच्या तलावात तो पोहायचा, पोहूनही तो थकलेलाच असायचा, मदिरेचाच तलाव ना, तर मदिराच त्याच्यात फक्त, त्याच्यामुळे तो त्याच्यावर तरंगायचा, आणि झोपायचा. ही त्याची मायावी शक्ती, की त्याच्यावर तो तरंगायचा आणि झोपायचा खुशाल. पुन्हा जागा झाला की एक म्हणजे तिथल्या तिथेच एक पेला, आता तो जर तरंगू शकतो तर एक ग्लास तो ठेवू शकतो त्याच्यात, म्हणजे असं कथेमध्ये आहे. आता ते आपण इमॅजिन करायचं. तर तो एक ग्लास भरून लगेच शेजारची मदिरा प्यायचा, मग पुन्हा झोपून जायचा. म्हणजे असंच त्याचं आयुष्य होतं, आणि त्याला काही त्याच्यात वावगं वाटायचं नाही. मग त्याला बघून हे सगळे रावणाचे सैनिक जे होते ते आश्चर्यचकितच व्हायचे. एक डुबकी मारायचा, पुन्हा त्या तलावावर जाऊन तो झोपायचा. हा मदिरेचा तलाव रावणाने बांधला होता, कारण जेव्हा तो जागा असेल तेव्हा कमालीचा अस्वस्थ, आणि आता कोणाशी भांडण काढू, आणि मग राक्षसांना सुद्धा तो बदडून काढायचा, आणि चांगली सारखी मारामारी व्हायची, असं झालं. पण काय झालं माहिती का, इकडे हनुमानानी एक वेळ अशी आलेली आहे की आता हनुमानानी इकडे काय केलं, तर हनुमानानी लंकेमध्ये गोंधळ माजवलेला आहे, लंका जाळली आहे सगळी, आणि म्हणजे अशोक वाटिका, सीतेचा परिसर सोडून बाकी सगळी नष्ट केली. कितीतरी सुंदर सुंदर बगीचे, कितीतरी सुंदर महाल सगळे जाळले आहेत, आणि रावण उद्ध्वस्त झाला आहे त्याचं मन अगदी, की एवढी मनापासून आवडणारी जी लंका ती एवढी उद्ध्वस्त करून टाकली आहे. अतिशय त्याला वाईट वाटतंय, आणि जांबूमालीशिवाय हे काम होणार नाही. म्हणून सगळ्या राक्षस सैनिकांना त्यांनी सांगितलेलं आहे की जांबूमालीला आता त्या तलावातनं जाऊन घेऊन या. अत्यंत काम कठीण आहे बरं का, हे अत्यंत कठीण आहे. मग काय झालं, आता त्यांनी जर त्याला आणायचं ठरवलं तर तो त्यांना मारेलच, झोपेत नका उठवलं म्हणून एकेकाला बदडून काढेल. मग काय ठरलं, काय करायचं, तो आता कधी पेयपान करायला थोडासा जागा होतो असे ते रावणाचे सैनिक वाट पाहत राहिले. तर तो थोडासा लवकर उठला, आणि पुन्हा त्यांनी तो तिथे ठेवलेला पेला त्यांनी काय केलं,
त्या पेल्यामध्ये आता औषध घातलं, त्यांनी जागं होण्यासाठीचं औषध घातलं. त्याच्या पेल्यामध्ये जागं होण्यासाठीचं औषध घातलं. तर त्याला काय वाटलं, ही मदिरा कोणीतरी भरून ठेवली आपल्याला, म्हणून त्यांनी तो पिऊन टाकला. आणि त्या औषधाचा परिणाम असा झाला की तो जागा झाला आता. आणि कोणीतरी आपल्याला झोपेतनं उठवण्याची ही चाल केली आपल्यावर, असा त्याला आता राग आला. खूप आता तो चिडून उठलेला आहे. पोहत पोहत आला किनाऱ्यावर आणि सैनिकांवर आपला राग काढायला सुरुवात केली. काही रावणाचे सैनिक असे होते, शूरवीर होते. एकाने जाऊन त्याला थांबवलं. तुझा हा राग नेहमीचाच आहे, तू आता ऐकून घे. तिकडे अतिशय भयंकर प्रसंग ओढवलेला आहे आणि राजा अतिशय काळजीत आहे. तर तुला आणण्यासाठी आम्हाला पाठवलेला आहे. परिस्थिती कल्पनेपेक्षा जास्त गंभीर आहे. बरोबर रावणाच्या दरवाजाकडे चालत गेला, कारण आपल्या राजासाठी काहीतरी करायचं हे थोडंफार आहेच सगळ्यांच्या मनात. मग त्यांनी आणि अतिशय उर्मट होता, कारण सतत तो मदिरा प्यायचा, त्याच्यामुळे तो काय भानावर नसायचाच कधी. तर त्याचं त्यालाच कळायचं नाही की आपण काय बोलतो. अतिशय उर्मट रावणाला म्हणाला की मला स्वर्गातून उतरवण्याचं काय कारण आहे? मी स्वर्गात आहे हे तुम्हाला पाहवलं नाही काय? हां, मला पटेल असं कारण सांगा, अशी मी आशा करतो, नाहीतर मी अंधाधुंद माजवीन. असं सरळ तो रावणाला म्हणाला. जांबुमाली उद्धटपणे बोलतो ह्याची त्याला माहिती होती रावणाला. आवाजही त्याचा बुलंद होता. बस तो तसाच होता, त्याला सहन करण्याची शक्ती होती रावणामध्ये. रावणाला खरं म्हणजे आवडायचं नाही, पण सहन करण्याशिवाय उपाय नव्हता. तो त्याचा भाऊच होता, सख्खा भाऊ होता. प्रहस्ताची मुलं आहेत ही, रावण आणि हा जांबुमालीसुद्धा. तर काही त्याला पर्याय नव्हता. तर त्याला आता अशा अनेक घटना घडल्या होत्या की रावणाचं काही चाललेलं नव्हतं. तेव्हा जांबुमालीनीच मदत केली होती, त्यामुळे रावण चूप होता. आता त्यांनी सरळ सांगितलं रावणाने, त्याचं काय ऐकून मनावर नाही घेतलं आणि सांगितलं की तुला एका मोठ्या कामासाठी बोलवलंय, तू मोठी युद्ध तुझी वाट बघते. कोणाबरोबर युद्ध करायचं आहे? मी इंद्राबरोबर करू की वायूबरोबर की अग्नीबरोबर? असा तो बोलायला लागला. आणि तो रावण काय म्हणाला, अतिशय काळजीच्या स्वरात, अगदी नाराजीच्या स्वरात, की एक माकड. आता त्याला पुढे बोलूच दिलं नाही. एक माकड काय, इथं छोट्या एखाद्या सैनिकाला पाठव. काय माझी थट्टा उडवतोस का? मीच चाललो मदिरेच्या तलावात. आता असं झालं. रावण पुढे बोलायला लागला की अरे अशोक वाटिका पूर्ण उद्ध्वस्त झाली आहे. हां, अतिशय रावणाच्या स्वरामध्ये काळजी होती बरं का. आणि अतिशय लाडकी जी लंका आहे ती सगळी उद्ध्वस्त झाली होती. त्याला अगदी म्हणजे रडूच कोसळत होता, अतिशय दुःख होत होतं. आणि मग जांबुमालीनी शेवटी राजा इतका काळजीत आहे म्हणून ती मोहीम त्यांनी स्वीकारली बरं का. त्याच्याबरोबर रावणाने 80,000 सैन्य दिलं. आता त्याला ते नको होतं, उद्दामच ना तो, मी काय एकटा पुरेसा नाही का? पण आता जाऊ दे, किती वेळा नाही म्हणायचं. रावण म्हणतो ते तर ते 80,000 सैनिक राहू दे बाजूला, माझ्या मागे ते येतील, मी काय त्यांच्याकडे लक्ष नाही देत, मी एकटा पुरेसा आहे. आता हे सगळेजण 80,000 सैनिकांच्या फौजेसह हा जांबुमाली आलाय अशोक वाटिकेच्या बाहेर. अशोक वाटिकेत बसलाय हनुमान, उद्ध्वस्त करतोय तो सगळं. मग काय झालं, अशोक वाटिकेमधल्या राजवाड्याच्या सगळ्यात उंच स्तूपावर हनुमान बसलेला दिसला त्यांना. आणि तो फळं खात होता, उंच झाडाची फळं. त्याला काय, उंच जाऊन फळं खायची. आणि ही सगळी फौज हनुमानाने पाहिली. तो अतिशय निवांत होता बरं का. कमरेवर हात ठेवून उभा राहिला. म्हणाला, आज कोणाला मरायचं आहे माझ्या हातून? चला चला चला, मी प्रभू रामाचा सेवक आहे बरं का. मला शह देण्याचं धाडस कोणामध्ये ते दाखवा बरं, आणि स्वतःचा अंत करून घ्या.
जांबूमाली ओरडून म्हणाला की अरे तू मूर्ख वानर आहेस, एवढंसं वानर, तुला कळत नाही का तुझी शक्ती काय? तू कुठे उभा आहेस? अरे रावणाचा बलाढ्य राजवाडा आणि तिथं तू उभा आहेस? गंधर्व भाजी चिरायला उभे असतात, नवग्रह भविष्य सांगतात लोकांची इथं उभा राहून, आणि माझे वडील जे आहेत प्रहस्त ते सगळे इथं उभं राहून मोठमोठे पर्वत शेंगदाण्यासारखे खातात. तुझी काय शक्ती आहे? तो म्हटला वडील बिडील काही बोलायचं नाही. हनुमान म्हटला काय आहे, वडिलांचं काही सांगायचं नाही, तो झाला भूतकाळ, वर्तमानात काय करता बोला. लंकेच्या स्थितीकडे बघा आधी. सगळे सुंदर बगीचे मी तुमचे उद्ध्वस्त केलेत. स्वतःच्या तोंडाने सांगतोय, कारण त्याला आलीच खुमखुमी लढण्याची. हनुमानाचे शब्द ऐकले आणि जांबूमाली आता संतापला आणि तेच हनुमानाला हवं आहे. बाणांचा वर्षाव सुरू केला आहे आणि हनुमानाने आता राजवाड्यावरून झाडाजवळ उडी घेतली आणि ते झाड मुळासकट उपटलं. ते फेकलं राक्षसावर, मोठमोठे दगड फेकले. सगळे जांबूमालीनी सगळा मोडून काढला तो हल्ला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून महाअस्त्र सोडलं हनुमानावर आणि ते बरसणारे बाण बघितले आणि हनुमान हसायला लागलाय. हे महाअस्त्रांचे हे बाण त्याने पकडून, सगळे बाण आलेले एकेका हातात पकडून त्याच्या सैन्यावर फेकून देत होता. तो सैन्यामध्ये बाणांचा वर्षाव नुसता. कोणाच्या सैन्यामध्ये? जांबूमालीच्या. हनुमंत एकटाच होता, त्याचं काही सैन्य नव्हतं. आणि तो जांबूमालीच्या सैन्यावर त्याची सगळी अस्त्र फेकून द्यायचा. आता हनुमानाच्या पुढे काही टिकावं लागत नाही हे त्याच्या लक्षात आलं बरं का. आणि मग त्यांनी जादूचा प्रयोग करायला सुरुवात केली. ते डोळे मुटले, जांबूमालीनी आता डोळे मिटले. मोठमोठा आकार, मोठमोठा आकार, मोठमोठा आकार. जांबूमालीच्या गुडघ्या एवढा हनुमान झाला आता बरं का. त्याचा गुडघा इतका उंच गेला तेवढा आपला हनुमान झाला आणि अजून मोठा होतोय होतोय होतोय. आणि त्याचं समाधान झालं की मी आता खूप मोठा झालो, म्हणजे संपूर्ण जी शक्ती आहे मोठं होण्याची तेवढी सगळी शक्ती वापरून मी आता मोठा झालो आहे असं त्याच्या लक्षात आलं आणि अतिशय खुश झाला. आणि मग त्याने डोळे उघडले. डोळे उघडून बघतो तो काय, जिथे त्याचे डोळे त्याच्या समोर त्याला 2 वर्तुळं दिसली, मोठी मोठी वर्तुळं दिसली. ती वर्तुळं कसली होती माहिती आहे? हनुमानाच्या गुडघ्यांची वर्तुळं होती ती. म्हणजे हनुमान हा डोळे मिटून आपला बसला होता. हनुमान आता त्याच्यापेक्षा उंच झालेला आहे. त्याला ते बघायला कितीतरी उंच, म्हणजे त्याला झोपावंच लागत असेल. जमिनीवर आपण झोपून आकाश बघावं ना, त्याप्रमाणेच त्याला करावं लागलं असेल. खरं म्हणजे त्याला खूप आत्मविश्वास आला होता की मी किती मोठं काम केलं आहे. पण आता त्याचा आत्मविश्वास पूर्णपणे गेला होता. आणि कितीतरी मान अशी ताणून त्यांनी बघितलं. अवाक झाला तो. आणि हनुमान त्याच्याकडे वरून बघत होता. तर महाकाय आकार हनुमानाने घेतला आणि आता ह्याच्यापेक्षा जांबूमाली तर मोठा होऊच शकणार नव्हता. त्यामुळे हनुमानाने थांबवलं. आता आपण हनुमानापुढे कमी पडतोय असं त्याच्या लक्षात आलं आणि 80,000 सैनिकांचं बळ आता आपल्याला लागणार आहे. म्हणून त्याने 80,000 सैनिकांचं बळ त्या सैनिकांना बोलवलं. जोपर्यंत त्याचा आदेश होत नाही तोपर्यंत सैनिक लढणार नाही आहेत बरं का. तर त्यांनी बोलवलं आणि त्यांना इशारा केला मागे वळून की आता तुम्ही सगळे या. सगळं सैन्य तिथे येऊन हजर झालं. आणि मग तो काय म्हणाला हनुमान माहिती आहे का, की हे सगळं झूट आहे. तुझं सैन्य हे सुद्धा झूट आहे. झूट आहेच ते. हे बघ, तू आणि मी आपल्या आपल्या दोन्ही मूळच्या आकारात
आणि मूळच्या रूपात आपण येऊ. आणि जर तुला एवढा गर्व असेल तुझ्या शक्तीचा, तर तू तुझ्या मूळच्या शक्तीने आणि मी माझ्या मूळच्या शक्तीने आपण लढूया रणांगणावर. सैन्य विन्य झूट आहे. त्याने काय ऐकलं नाही. सैन्य ठेवलंच पाठीशी. हा एकटा आहे हनुमान हे पाहून. हनुमानाने तेवढ्यात काय केलं माहिती आहे? हनुमानाने तेवढ्यात एक पर्वत घेतला, एवढा मोठा पर्वत, सगळ्या सैन्यावर टाकून दिला. सगळं सैन्य गारद झालं जिथल्या तिथे. बस पूर्ण सैन्याचा त्यांनी खात्मा केला, पूर्ण खलासच केलं म्हणजे. आणि आपला जीव त्यांना स्वतःचा वाचवायसाठी काहीच वेळ मिळाला नाही. मग आता त्या राक्षसाला हनुमान म्हणाला, जांबू तू आता मला शरण येतोयस का काय करतोयस, लढतोयस ते ठरव. दोघंही आपण मूळ आकारात येऊ. तुझी इच्छा असेल तर लढूया, नाहीतर तू मला शरण ये. तो काही केल्या काही ऐके ना. मग तो हा याच्या मूळ आकारात आल्यावर तो त्याच्या मूळ आकारात आला. आता हा हनुमान त्याच्याभोवती गोल गोल फिरायला लागला बरं का. आयटीत गोल गोल फिरत फिरत बोलायला लागला. आता तो आपल्या पाठीमागे काय करेल सांगता येत नाही, म्हणून तो जसा जसा जाईल तसा हा स्वतःभोवती गोल गोल फिरतोय बरं का. आणि त्याच्याशी बोलतोय. तो आता हनुमान म्हणतोय त्याला की तुला खरं म्हणजे सांगू का जांबू, ही तुझ्या आयुष्याची शेवटची 3 मिनिटं आहेत. तुला एक माझी नम्र सूचना आहे जांबू. आपण ते शत्रू नाही आहोत, कारण तुझा स्वामी वेगळा आहे, माझा स्वामी वेगळा आहे. पण स्वामीची सेवा ठीक आहे, पण आपण शत्रू आहोत का? नाही. तुला जर तुझा जीव वाचवायचा असेल, एक तर तुला सांगतो तुझ्या आयुष्याची ही शेवटची 3 मिनिटं आहेत. तू लढ नको लढू, अगदी घनघोर लढाई कर तरीसुद्धा 3च मिनिटं. तर तुला एक मी सूचना करतो, एक खास मंत्र शिकवतो मी तुला. अगदी छोटा आणि अगदी अतिशय सोपा 2 अक्षरी मंत्र आहे हा. आणि तो मोठ्या मोठ्याने उच्चारलास की तुझी आजपर्यंतची सगळी पापं धुवून निघतील. एवढंच नाही तर हा तू मंत्र मरताना जर उच्चारलास तर तुला स्वर्ग मिळेल. मग म्हणतोस ना, म्हण माझ्या मागे, राम राम. एक एक शब्द सांगायला लागला तो त्याला. आणि हे आश्चर्यकारक वळण बघून जांबूमालीला राग आलाय. त्याला वाटलं हा काय मूर्खपणा आहे. मी काय इथे एका वानराकडून छोट्याशा मंत्र शिकायला आलो आहे का लढायला आलो आहे? काय हे चाललेलं आहे हां. आणि हनुमान खूप निवांत होता. त्याला चिडू दे नाही तर काहीही असू. आणि जर तुला हा मंत्र नसेल म्हणायचा तर बरं होईल, शिकलास तरी बरं होईल. कारण शिकलास तर तू मरताना म्हटलास तर स्वर्गप्राप्ती, म्हणजे मी तुला काही केलं सोडणारच नाही असं सांगितलं. तर त्याच्या म्हणजे जांबूमालीला तर ठेचच पोहोचली. त्याचा अपमान झालेला आहे. आता कोणीही त्याला असं सहजपणे इतकं गृहीत धरलेलं नव्हतं. अतिशय शूर आणि संतापी, आणि लोक लांब राहायचे त्याच्यापासून. आणि मग काय झालं, तो आता त्याने जांबूमालीने त्याच्या अंगावर धाव घेतली. माझी मजा उडवतोस काय असं म्हणून. तर ह्यानी आहे ना काय केलं, काही दोघांच्याही हातात शस्त्र नाही आहेत बरं का, काही नाही. आणि त्याला त्याच्या मायावी शक्तीचा विचार करण्यापासून यांनी वाचवले. राम भीम म्हण असं करून तसं करून त्याचा अपमान करून त्याला वेळ दिलेला नाही आहे की मायावी शक्ती काढेल, अदृश्य होईल, असं करेल तसं करेल. अतिशय हुशार आहे हनुमान. आणि अचानक त्यांनी ह्याच्या अंगावर उडी घेतली हनुमानाच्या. त्यांनी त्याच्या नाभीमध्ये बोट खुपसलं पूर्णपणे आतपर्यंत, गार 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 फिरवलं आणि त्याला आपटलं जोरात. त्याचे तुकडे तुकडे झाले आणि सगळी इंद्रिय बाहेर आली. आणि
राम 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 असा जयघोष हनुमानाने केला आणि तो तिथून निघून गेला. अशा रीतीने काय झालं की जांबुमालीला यांनी खलास केलेलं आहे. कारण आहेच बघा रामायणामध्ये की इथून जाताना म्हणजे इथून जाण्यापूर्वी बरंचसं जे त्रासदायक सैन्य आहे रावणाचं, राक्षसांचं. अरे 10 कोटी सेना म्हणजे काय आहे सांगा ना तुम्ही मला. 10 कोटी सेना लंकेत होती. त्यातलं 1/4 म्हटलं तरी 2.5 कोटी सेना या हनुमानाने एकट्याच्या जीवावर मारलेली आहे. नंतर बाकीचे युद्धात गेले ती गोष्ट सोडा, पण ती 2.5 कोटी सेना हनुमानाने जाता जाता त्याचं ते उद्दिष्टच होतं की आलतू फालतू लोकांशी राम लढत बसणार नाही आहेत. त्याच्यामुळे त्यांनी जांबुमाली हा एक विचित्र शक्ती होती, त्याला तो मारून तो तिथून निघून गेलेला आहे. मग एक कथा अतिशय अशी वेगळी, याला काही लागून लागून कथा नाही आहेत, म्हणजे आता ह्या रामायणाच्या नाही आहेत. कालच मी सांगितलं की हनुमानाच्या जीवनात घडलेल्या घटना, त्याच्यामुळे त्यांचा क्रम मागे पुढे होणार आहे. फक्त त्या घटनेलाच आता महत्त्व आहे. तर काय झालं की सुग्रीवाच्या ठिकाणी आता सीतेचा शोध लावायचा असं ठरल्यामुळे जागोजागून वानर बोलवले होते. 4 विभाग केले होते. आपल्याला माहिती आहे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तरेला 4 तुकड्या गेल्या होत्या. सगळ्यांना सुग्रीव अगदी हे सांगत होता सगळी माहिती, कसं कसं काम करायचं आहे. सगळी वानरसेना एकत्र जमली होती. आणि त्याच्यात मुख्य आता असं आहे की सगळे आता सीतेचा शोध घ्यायला जाणार. सगळ्यांना श्रीरामाचा आशीर्वाद मिळणार. अक्षरशः म्हणजे त्या वानरवीरांना आयुष्यात पहिल्यांदा मानव आपल्या इतक्या जवळ, कारण मानव लोक काय करतात वानरांपासून लांब राहतात की नाही, कारण ते उड्या बिड्या मारतात, भीती वाटते म्हणून. तर आपल्या इतक्या जवळ एखादा मानव येऊन आपल्याला मान देऊन आपल्यासमोर उभा राहून आपल्याला आशीर्वाद देणार आहे. अतिशय आश्चर्यजनक आणि आनंददायक होतं. म्हणजे श्रीरामांनी असं ठरवलं होतं की प्रत्येक वानर, हजारो लाखो वानरं होती, ती कोटींची संख्या होती आणि ते सगळ्यांना आता मोहिमेवर पाठवायचं म्हणून एक एक तुकडी अशी लाईन लावून उभी होती. लाईनीनी उभे होते, रांगेत उभे होते ते सगळे. आणि श्रीरामांनी हे आरंभलं होतं की पहिल्या वानरापासून प्रत्येकाच्या समोर हसतमुख उभं राहायचं, मनापासून आशीर्वाद द्यायचे, पुढे जायचं. प्रत्येकाला अचंबित करणारं हे दृश्य होतं. असे ते श्रीराम पुढे पुढे चालले होते. सुग्रीवानी सगळी त्यांना माहिती करून दिली होती सैनिकांना, वानरांना, आणि ते सगळे लाईनीत उभे होते. तर श्रीराम असे पुढे पुढे जात असताना सगळ्यात शेवटी अतिशय संकोचून असा हा हनुमान होता. पण श्रीरामांचं प्रत्येक वानराला आशीर्वाद देताना लक्ष अजून हा हनुमान दिसत नाही कुठे. म्हणजे त्यांनाही गॅरंटी होती की हे सीतेला शोधण्याचं काम बुद्धिचातुर्याने एकटा हनुमान करू शकतो, पण असं ते म्हणू शकत नव्हते. आणि एवढी मोठी सेना बोलवलेली आहे, सगळ्यांना त्या कार्यावर आयोजित केलेलं आहे, तर त्यातनं निश्चित काहीतरी एक वेगळंसुद्धा प्रकरण घडू शकतं चांगलं सुग्रीवाच्या बाबतीत. म्हणून ते काहीही बोलले नाहीत आणि वाट बघत होते. त्यांची नजर सतत हनुमानाकडे लागली होती. शेवटापर्यंत आले आणि शेवटी अतिशय संकोचून, अतिशय नम्रपूर्वक, म्हणजे प्रत्येक वानर अगदी ऐटीत उभी होते की माझ्यासमोर आता भगवान रामचंद्र येणार आहेत, अशा ऐटीत. म्हणजे मला जे कधीही मिळालं नाही ते मिळणार. पण मात्र हनुमान अत्यंत नम्र होऊन सगळ्यात शेवटी उभा होता. अगदी असं की मला दर्शन देणार का. मग हा सगळ्यांचा
आनंद अगदी ओथंबून वाहत होता. हां, आता हनुमानासमोर श्रीराम उभे राहिले. दोघांनाही एकमेकांचा अतिशय आनंद झाला. पण तरीसुद्धा श्रीरामांच्या मनात, बघा जिथे प्रेम असतं ना तिथे विनोद उठतात. त्यांच्या मनात एक कल्पना आली की ह्याची आता परीक्षा घ्यायची. त्यांनी विचारलं, एवढा वेळ कुठे रे होतास तू? मी केव्हाची तुझी वाट पाहतो. हनुमान पटकन म्हणाला खाली वाकून. त्यांनी प्रभू रामांचे चरण धरले. रामांनी वाकून त्याला खांद्याला धरून उभं केलं. पुन्हा त्यांचे चरण धरले. पुन्हा त्यांनी खांद्याला धरून उभं केलं. मग हनुमान म्हणाला की प्रभू, मला तुमचे पाय धरून असंच बसू देत कायम. म्हणजे काय होईल, मी तुमच्या चरणांना स्पर्श करीन आणि त्याच वेळी असं होईल की तुम्ही माझ्या खांद्यांना धराल. म्हणजे हे कायम हे नातं असंच राहील. त्यामुळे माझ्यासाठी तुमच्या पायाशी बसणं हेच सुरक्षित आहे. हा दुहेरी फायदा आहे ना, तुम्ही माझे खांदे धरून राहणार आहात. ते अतिशय खुश झाले बरं का. श्रीराम अतिशय खुश झाले. परंतु त्यांना त्याच्या चातुर्याची जरा परीक्षाच घ्यायची होती. ते काय म्हणाले, ठीक आहे तू हे सगळं म्हणतोस ते बाबा ठीक आहे, पण काय आहे तुला खरं सांगू का की तू इतका उशिरा आलास आणि आता तुला देण्यासाठी माझ्याकडे काहीही आशीर्वाद उरलेले नाहीत. जवळचे सगळेच्या सगळे आशीर्वाद संपलेत. आता मी तुला काय देणार? हनुमानाचे डोळे चमकले. त्याने उत्तर दिलं, तुमच्याकडे आशीर्वादाचं वाटप झालेलं आहे ना, असू दे ना. तुमचं पुराणांचं बळ, तुमच्या अंगी असलेलं शहाणपण, शक्ती, शौर्य, प्रसिद्धी सगळं तुम्ही देऊन टाकलं असेल, मान्य आहे मला. पण तुमच्याकडून एक छोटीशी गोष्ट, ती मला भेट मिळणार आहे जर तुम्ही मला दिलीत तर. आणि ती जर मला मिळाली तर मी स्वतःला नशीबवान समजतो. आता श्रीरामच भ्रमात पडले की हा मला विनंती करतोय की तुम्ही मला द्या. आता हो तरी कसं म्हणावं, नाहीतरी कसं म्हणावं. पण शेवटी श्रीरामांनी विचारलं प्रेमापोटी, अशी कोणती रे गोष्ट आहे मी की अजून कोणालाच दिली नाही, तुला कसं माहिती मी आशीर्वाद काय काय दिलेत? तो म्हणाला, अशी छोटीशी गोष्ट आहे. हनुमान हसायला लागला. त्यांना विचारात पाडलं. त्यांनी सांगितलं की राम हे जे तुमचं नाव आहे, हे नाव मला द्या. सतत मला ते म्हणू द्या माझ्या तोंडातून. हे नाव तुम्ही मला देऊन टाका, राम. आणि तेव्हापासून हसून श्रीरामांनी ते नाव त्याला देऊन टाकलं. आणि हनुमान हे बोलत असतानाच त्याला दोघांनाही अतिशय आनंद झाला. आणि किती छोटीशी गोष्ट आपल्याकडे आहे. आता हे जे नाव आहे, आज तुम्ही आम्ही सुद्धा घेऊ शकतो की नाही? म्हणजे आपल्यालाही ते श्रीरामाने दिल्याशिवाय आपण घेऊ शकतो का? हा जो नम्र भाव आहे हनुमानामध्ये, अहो मी ते राम नाम घेतोय, पण तुम्ही दिल्याशिवाय ते घेतोय का? म्हणजे मी राम नाम घेण्यामागची ही जी प्रेरणा आहे, हा भगवंतच मला देत नाही आहे का? मग त्याने दिलं आहे ते नाव, म्हणून मी घेऊ शकतो आहे. ही हनुमानाची काय आहे, अत्यंत नम्रता आहे. हे त्याचं उत्तर ऐकलं आणि श्रीरामांना कळलं की दुसऱ्याचं हृदय हा कसा जिंकून घेतो. ते अतिशय प्रसन्न झाले. दोघांच्याही डोळ्यातनं आता आनंदाश्रू व्हायला लागलेले आहेत. आणि शेवटी काय ठरलेलं आहे ना की मी तुला काहीही देणार नाही आहे, फक्त आलिंगन देईन, फक्त आलिंगन देईन. हे ठरलेलंच आहे दोघांचं. त्यांनी आलिंगन दिलं आणि दोघांचेही डोळे पाणावले. त्यामुळे त्यांच्यातला प्रत्येकच प्रसंग असा आहे की अगदी
मन आपलं हेलावून जातं. म्हणजे आपण कल्पनाच करू शकत नाही की किती शक्ती आहेत मारुतीच्या अंगी, आणि तरीसुद्धा तो किती नम्र, कुठल्या कुठे नम्र आहे तो. आता पुढचा जो भाग आहे तो मोठा आहे, तो कमी वेळात होणार नाही, म्हणून आपण आता उद्या घेऊया. आज इथे थांबूया. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि